12/2/2026 मध्ये आम्ही शासनाने जो आमचे जो कायदा काढला तो शासनाने रद्द करावा। संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये माथाडी कायद्याची निर्मिती झाली पाहिजे। एक जरी कामगार असला त्या ठिकाणी माथाडी कायदा लागला पाहिजे। शासकीय धान्य गोदामामध्ये जी कंत्री पद्धत करतात ती कंत्री पद्धत बंद झाली पाहिजे। कारण का 2-2, 3-3 महिने आमचे पगार होत नाही। दर शासकीय धान्य गोदामाच्या कामाची मजुरी आम्हाला वाढून मिळाली पाहिजे। 10 तारखेच्या आतमध्ये शासकीय धान्य गोदामाचा पगार झाला पाहिजे। सरकारने महाराष्ट्रामध्ये जे कायदे काढलेले हे कायदे रद्द झाले पाहिजे। दुसरी गोष्ट माथाडी मंडळाची लेवी वाढली पाहिजे। आज आम्ही कष्ट करतो, घाम घालतो आणि आम्हाला शेवट म्हातारपणामध्ये काही नाही। या ठिकाणी आमदार खासदार हे एकदा निवडून गेले म्हणजे यांना पेन्शन मिळते। आम्ही कष्ट करून 50-50, 60-60 वर्ष आम्ही कष्ट करतो तरी आम्हाला पेन्शन का नाही? या ठिकाणी आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे ही आज आमची मागणी आहे। जर शासनाने याची दखल घेतली जर नाही तर आम्ही पुढचं आंदोलन हे जाऊ दे, आम्ही आज रोडवर बसतो पण पुढचं आंदोलन आम्ही जेल बेल गेल्याशिवाय राहणार नाही। शासनाने याची नोंद घ्यावी ही विनंती। आज आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। कारण का पुरा महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन आहे। आज महाराष्ट्राच्या अंमल मापडी महामंडळाने या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। त्यांच्या आदेशाप्रमाणे आज आम्ही पर्वत चौफुलीवर रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। तरी याची शासनाने दखल घ्यावी ही विनंती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।